मंडळी, मी आरती स्वागत करते आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा। तर मंडळी, आज आहे तिसरी माळ आणि आजचा जो रंग आहे तो रंग आहे राखाडी किंवा याला करडा पण बोलतात आणि आपलं इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर आजचा रंग आहे ग्रे। तर मी अशी ग्रे कलरची साडी वेअर केलेली आहे। अशी ग्रे कलरची साडी वेअर केली आहे। सोबत त्याच्यासोबत घातले ते हे असे कानातले, साडीवरती सेम मॅचिंग आहे ते कानातले आणि बँगल्स घातले। आणि मला या मंगळसूत्राबद्दल विचारलं होतं, तर हे मंगळसूत्राबद्दल विचारलेलं तर हे फक्त 4.5 ग्राममध्येच बनलेलं मंगळसूत्र आहे। याच्यामध्ये मणी बघाल तर 16 मणी आहेत त्याच्यामध्ये आणि समोर अशा तुम्हाला दिसत आहे का, समोर अशा छोट्या छोट्या वाट्या आहेत। या कोणी वाट्या बोलतो, कोणी डवल्या बोलतं। आणि याच्यामध्ये किती 1 2 3 4 5 मणी आहेत। मध्ये 1 मणी ठेवलेला आहे आणि बाजूनी 4 मणी असे हे माझं मंगळसूत्र आहे। फक्त 4.5 ग्राममध्ये बनलेलं मंगळसूत्र। तर मंगळसूत्र कसं वाटलं मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्ही। आणि अजून साडी तर सांगाल तर ही साडी जवळजवळ मी 4.5 वर्षांनी घातलेली आहे। म्हणजे घेतली तशीच कपाटात ठेवलेली होती, अजून एकदाही मी तिला वेअर नव्हती केली। ग्रेचे जर माझ्याकडे बघा आणि कसा वाटला माझा लुक मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आणि पहिल्यांदा ही साडी घातली आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला विचारते की कसं वाटते म्हणून। इकडे विशालनी पण मस्त ग्रे कलरचा शर्ट घातलेला आहे, टी शर्ट घातलेला आहे। प्लस आरविश वीरू बाळा, हे बघ आरविशनी पण माझ्या मस्त आहे ना ग्रे कलरची पॅन्ट आहे आणि त्याच्यावर ग्रे कलरचं। आम्ही ठाणा स्टेशनला आले आहोत, इकडे जत्रा आहे त्याची। आणि आरविश काय पाहिजे तुला? आरविशला ना बलून पाहिजे, तरी किती गोंधळ घातला बलूनसाठी। म्हणजे तो आम्हाला रिक्षातून पण उतरून देत नव्हता, एवढा गोंधळ घातला आहे त्याने। आणि बलूनवाला तर बाजूला जाऊन उभा राहिला, घ्या म्हणजे घ्याच। तर असं चालू आहे तुमचे व्लॉग मी पाहते। हो मंडळी, आपले सबस्क्रायबर भेटले आहेत। जस्ट मी व्हिडिओ शूट करत होते आणि तेव्हा मला भेटले। तर काय नाव आहे माझं? वैष्णवी। अच्छा, कसं छान वाटलं तुम्हाला भेटून मला? ओके चाललं तर ओके बाय बाय बाय। आणि हो तुला बलून घ्यायचे आहेत ना? ठीक आहे चल, तर त्याला बलून घ्यायचे आहेत, पहिले बलून घेऊन देतो, आता काही करू देणार नाही हा। हो बाबू चल चल। मंडळी, आम्ही आलो आहोत ठाण्यामध्ये, ठाण्याच्या टेंभी नाक्याला। म्हणजे धर्मवीर आणि आनंद दिघे साहेब जे आहेत त्यांनी या देवीची स्थापना केली होती, दुर्गेश्वरी 1978 साली। आणि आता हे जे वर्ष आहे त्यांचं 47वं वर्ष आहे। म्हणजे टोटल आता म्हणजे 47 वर्षापासून त्यांनी स्थापना केलेली। आणि आत्ता म्हणजे पहिले फक्त ठाण्यापर्यंत मर्यादित होती, पण आता संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे तर पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। आणि सगळीकडनं लोक दर्शनासाठी येतात, खूप मोठी जत्रा बनलेली असते। तर मी तुम्हाला इकडे बघा भक्तांची स्वागत लिहिलेलं आहे, सर्व भक्तांची स्वागत केलेलं आहे। आणि इकडनं स्टार्टिंग होते, म्हणजे पूर्ण जत्रा भरलेली आहे। थोडक्यात मी तुम्हाला दाखवेल, कारण गर्दी खूप जास्त आहे त्यामुळे। तर पाळणा वगैरे पण ह्या सगळ्या पण गोष्टी आहेत तिकडे त्या साईडला। वरती हात तर अशी पूर्ण रस्त्यावरती छान छान दुकानं आहेत। आणि इकडे तोरण, खाणंपिणं बाबी वो रेड कलर काम पण चालू आहे। किती काय 300 ना? तर अशा प्रकारचे तोरण, त्याच्यानंतर ते कपडे, खूप छान छान गोष्टी, घागऱ्या पण भेटतोय। तरी ही तर इथून फक्त सुरुवात आहे आणि आज एवढी गर्दी आहे, शनिवार रविवार आहे, सुट्टी असते सर्वांना, एवढी गर्दी की चालायला पण जागा नाही आहे। तर पुढे दाखवते मी तुम्हाला। मंडळी, आम्ही आलेलो पण एवढी गर्दी आहे की चालायला जागा नाही आहे, खूप जास्त गर्दी आहे। इकडे आरविश पण आहे, विशालने कंटिन्यू आरविशला
घेतले, थोडं पण आम्ही असं दुर्लक्ष नाही करत कारण खूप जास्त गर्दी त्याच्यामुळे. जेवढं शूट करायला होतं तेवढं मी शूट करेन. हा विषय खूप जास्त गर्दी आहे ना, चालायला जागा नाही आहे आज एवढं, तर उद्या काय होईल. मंडळी, तुम्हाला मी धर्मवीर आनंद दिघे साहेब आहे त्यांचं स्मारक दाखवते. जास्त गर्दी आहे आणि आरबीसीला एवढ्या गर्दीमध्ये घेऊन जाणं बरोबर नाही वाटत, त्यामुळे मग दर्शन नाही समजत यायला. ए आरू, आरबीश तुम्ही इथे थांबता, छोटा करून घ्या ना हातात तुझा, तिथे मंडळी. आरबीशने हा बॉल घेतलाय आणि परत बलूनसाठी खूप रडतोय, त्याला बलूनच पाहिजे. बसून घेतलंय कारण खूप जास्त गर्दी आहे आणि विशालने इकडे लिंबू सरबत घेतला पिण्यासाठी कारण खूप थकलो आम्ही. खूप जास्त गर्दी, अति गर्दी, अति. खूप छान वाटतंय, लिंबू सरबत घेतल्यावर खूप छान वाटतंय आणि खूप रिलॅक्स वाटतंय एका जागी बसल्यावर. मी करसापूर असलं तर कोपरा बसून घेतलंय आणि आलिशला घेऊन चालणं म्हणजे खूप कठीण होतं, गर्दीच तेवढी आहे तर काय करणार. आणि एवढं म्हणजे पूर्ण ठाण्याला आहे की काय. खूप छान दर्शन झालं आमचं. दर्शन नाही ना, बाहेरून दर्शन भेटलं. म्हणजे दर्शन म्हणजे आम्हाला लांबूनच भेटलं पण खूप छान झालं, खूप छान होतं. खूप गर्दीमध्ये इथे जर लोक तुम्ही पाहतील तर खूप जण खेळण्यासाठी म्हणजे आकाश पाळणा आहे, त्याच्यानंतर अजून आम्ही तिकडे आलो आता. मंडळी, आम्ही घरी आलोय, रात्रीचे वाजलेत 1. खरं सांगू, खूप एवढी गर्दी ना, बापरे. तसं काय पूर्ण ठाणा तिथे जत्रेला आलाय ना विशाल. तुम्हाला माहिती आहे, आईला मुखदर्शन पण मुश्किलवर भेटतंय, मुखदर्शन सुद्धा.
एवढी गर्दी आहे. किती मोठी रांग होती दर्शनासाठी, खूप मोठी रांग होती. एवढी मोठी लाईन होती ना, बापरे. म्हणजे आम्ही ते थांबलो असतो ना तिथे तर पहाटे आमचा नंबर लागला असता 5-6 वाजता वगैरे ना विशाल, दर्शनासाठी. एवढी मोठी लाईन होती. थांबलो पण असतो, पण आर्वेश खूप लहान आहे, मग त्याच्यामुळे आम्ही मुखदर्शनच घेतलं आणि लगेचच निघालो तिकडनं निघाल्यानंतर पण आम्ही पाळणे वगैरे जिथे होते, आकाश पाळणा होता तिकडे गेलो होतो. तर तिथे पण सेम एवढी लाईन होती ना, बापरे. आणि तिकीटला पण एवढी गर्दी, आर्वेशला घेऊन तिकीट काढायचं पण खूप कठीण होतं. मग मी म्हटलं ठीक आहे राहू दे म्हटलं, इगतपुरीला मी जाणारच आहे, आमच्या गावची जत्रा आहे इगतपुरीमध्ये, तर पुढे मी सांगेल तुम्हाला. पण मग मी तिकडे जाणार आहे, तिकडे एवढी तरी गर्दी नसणार, मग तिकडे एन्जॉय करेल असा विचार केला. पाळण्यापर्यंत जाऊन मला कॅन्सल करावं लागलं कारण एवढी गर्दी नको वाटत होतं. आणि काय झालं माहिती आहे का, तिकडे जे म्हणजे असं दुकान लावलेलं आहे ज्या लोकांनी स्टॉल लावलेले आहेत विकण्यासाठी, खूप छान एवढ्या छान गोष्टी विकायला आहेत ना, पण त्या गर्दीमुळे सुचतच नाही की काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं ना विशाल. खूप छान गोष्टी आहेत तिथे विकण्यासाठी, खूप छान गोष्टी आहेत ना तिकडे विकायला. छान म्हणजे असं वाटतं बेडशीटची क्वालिटी एवढी छान होती ना विशाल मला बोलता तू तिथे बघूच नको, तिथे थांबूच नको, एवढी गर्दी होती विशाल, अक्षरशः कंटाळले ती गर्दी बघून. मी म्हटलं ठीक आहे राहू दे, नाही बघत, कारण नेहमी तर आपण मुंबईमध्येच राहतो तर घेता येत आहे सगळ्या गोष्टी. पण खूप जास्त गर्दी म्हणजे खूप अति गर्दी होती. काय झालं आहे म्हणजे दर्शनाला जे लोक येतात त्यांची पण लाईन एकत्रच आहे आणि खूप अति होती. ठीक आहे. आर्विश पण खूप रडला, त्याला ते बलून पाहिजे होता आणि बलून पण कोणता पाहिजे होता, तो गॅसचा जो बलून असतो सोडल्यानंतर वरती जातो तो बलून त्याला पाहिजे होता. तरी विशालने त्याला 2 घेऊन दिले, त्याने दोन्हीही सोडले. मग ते सुटल्यानंतर तो रडायचा, मग त्याच्यापेक्षा मग विशालने परत 3रा बलून घेतला त्याला, तो फक्त हातात खेळायचा, पण त्याला तो नको आहे, त्याला तोच हवा आहे. खूप रडला. आणि बॉल पण घेतला त्याला, पण तो बॉल पण नको आहे, त्याला तोच जो हवेत उडणारा बलून आहे तो पाहिजे आहे त्याला. त्यासाठी तो खूप रडला, एवढी जिद्द केली त्याने, असं वाटत होतं एक वेळ का लहान होतं तेच बरं आहे, मोठा झाला तर अजून जास्त जिद्दी झाला. ठीक आहे, समजायला लागलं आहे त्याला, पण प्रगती त्याची, ते बघून पण छान वाटतं, मला हसायला पण येतं त्याच्याकडे बघून. ठीक आहे. तर कसं वाटलं तुम्हाला? आई माऊली मला दाखवायला नाही भेटली तुम्हाला, थोडं मुखदर्शन मी देण्याचा प्रयत्न केला आहे. बघू आता व्हिडिओमध्ये किती दिसते काय दिसते, अजून मी व्हिडिओ बघितले नाही आहेत. तर हा व्हिडिओ मी इकडेच एंड करते. तर तुम्हाला कशी वाटली तुम्हाला आमची ठाण्याची दुर्गेश्वरी माता माऊली, हे मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.